हॅलो अँड वेलकम टू टीचिंग परीक्षा. सी-टेट 7 तारखेचा सी-टेटचा पेपर 2 आणि शिफ्ट 1 च्या मराठी प्रश्नांचं आपण विश्लेषण करून घेऊया. चला पटापट वेळ जास्त न वाया घालवता लँग्वेज 1 ज्यांची लँग्वेज 1 होती त्यांच्या पेपरमधील हे काही प्रश्न याप्रमाणे पक्ष्यांचा आणि त्यांच्या रंगांचा उतारा आपल्या पेपरमध्ये आलेला होता आणि त्या उतार्यानंतर आता आपण पाहूया आपल्याला काय प्रश्न आणि त्याची उत्तरं कशी असतील. मोरपिसांचे विविध रंग दिसण्यामागे प्राथमिक कारण कोणते होते? प्राथमिक जसं प्रश्नाकडे लक्ष ठेवत चालायचं आहे. प्राथमिक कारण त्यांनी विचारलेलं आहे. प्राथमिक कारण आहे विशिष्ट कोनात प्रकाश परावर्तित करणाऱ्या पिसांच्या सूक्ष्म रचना आणि त्यामुळे त्याचे रंग वेगळे दिसतात. पक्ष्यांचे खाद्य आणि त्यांच्या पिसांचे रंग यांच्यात कोणकोणता संबंध दिसतो कोणता? या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला पाहायचं झाल्यास जे पक्षी कॅरोटिनाइड समृद्ध पदार्थ खातात त्यांच्या पिसांना पिवळा किंवा लाल रंग येतो. हा एक निष्कर्ष आपल्याला काढतो. पोपटांना फार दूरवर उडता येत नाही. ओके, आता ह्या दूर शब्दासोबत वर हा शब्द जोडलेला आहे. यांनी वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणता व्याकरणी घटक जोडला गेलेला आहे? तर याला शब्दयोगी, शब्दांना जुळून येणारे शब्दयोगी अव्यय जोडलेला आहे. हे एकदम सोपं आहे. 94 पुढीलपैकी कोणत्या मुख्य कारणास्तव पोपट हे जगात सर्वात लोकप्रिय आहे? देखील कोणत्या मुख्य यांनी विचारलं, सगळी कारण नाही, फक्त मुख्य कारण विचारलं. कारण त्यांच्या पिंजऱ्यात नाही क्षमता नाही काही संबंध नाही. त्यांचे वयोमान 30 ते 40 वर्षे जगतात आणि माणसाच्या आवाजाची नक्कल करतात आणि बोलताना बरे वाटतात, म्हणून ते सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. ठीक आहे. रोहित पक्ष्यांच्या उदाहरणातून लेखकाने कोणती महत्त्वाची बाब निदर्शनास आणून दिलेली आहे? आपल्या रोहितच्या बाबतीत प्रकाशाचे महत्त्व नाही. चटकदार रंग मिळवण्यासाठी पक्षी स्थलांतराचा रंगाशी काही संबंध नाही. त्यांना खाद्यपदार्थांतून रंग मिळावं लागतं आणि सर्व पक्ष्यांना एकसारखे रंग धारण करता येत नाही. चौथा ऑप्शन तर तसंही ऑप्शट ऑप्शन आहे. ॲब्सर्ड ऑप्शन नंबर 3 इज द बेस्ट आन्सर. ओके. सर्व पक्ष्यांना नाही, सर्व कशाला? क्वेश्चन नंबर 96 अपवाद या शब्दाचा आशय व्यक्त करणारा पर्याय निवडा. अपवाद म्हणजे काय? नियमाप्रमाणे नाही, काहीतरी वेगळाच आहे. तर सामान्य नियमाच्या चौकटीत न बसणारी गोष्ट म्हणजे अपवाद. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 97 निम्मे पोपट अधोरेखित शब्दाच्या विशेषणाचा प्रकार ओळखा. विशेषण पहा, वारंवार विचारला जातोय विशेषण. पोपट हे नाम आहे आणि पोपटाचं वर्णन करणारं विशेषण, पण ती अपूर्णांक आहे. पूर्णांक वाचक गणना विशेषण आहे. देखीए निम्मे म्हणजे अर्धे, अपूर्णांक वाचक निम्मे असं लिहितो आपण. ठीक आहे. चला नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 97 नंतर 98 उतार्याप्रमाणे पोपट 1 मिनिट 97 ठीक आहे 98 पक्षातील रंग तफावतीच्या संदर्भात कोणते विधान अचूक आहे? ओके. क्वेश्चन 98 मध्ये पहा, नर आदी नाही, फरक नाही, रंगासारखा असतो, वेगवेगळ्या जातीमध्ये आकार आणि रंग यांच्यात वैविध्य असते नाही. पोपटांच्या सर्व जातीमध्ये रंगसंगती सारखीच असते. हा, त्यांनी सांगितलं की पोपटाच्या सर्व जातीमध्ये रंगसंगती सारखीच असते का? एकाच जातीच्या हां एकाच जातीचे असतील तर नाही, पण वेगवेगळ्या जाती आहे तर त्यांच्या रंगामध्ये खूप जास्त फरक असतो. लाल पोपट, पिवळे पोपट, निळे पोपट, म्हणजे जगातले जेवढे रंग आहेत तेवढ्या जवळपास सगळ्या कलरचे पोपट आपल्याला पूर्ण पृथ्वीवर दिसून येतात आणि पॅराग्राफमध्ये याचा उल्लेख आहे. उतार्यातून प्रामुख्याने कोणत्या बाबीवर चर्चा करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक 99 मध्ये येस, पक्ष्यांचे रंग आणि जैविक आणि वैज्ञानिक कारणांचे स्पष्टीकरण. चला पुढचा उतारा घेऊया. उतारा नाही, कविता आहे. पुढील कविता वाचा आणि प्रश्नांची उत्तर द्या. जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थासही अर्थ भेटायचे. हे अशा प्रकारची कविता आहे. आणि चला, ऊर या शब्दाचा समानार्थी शब्द. ऊर म्हणजे शिल्लक, उरणे, जत्रा, आशा असं नाही आहे. ऊर म्हणजे या कवितेत याला हृदय म्हणून वापरलेलं आहे. ओके. चला पुढचा प्रश्न, कवीच्या मते आकाशाला केव्हा नैराश्य येते? प्रश्न क्रमांक 100च्या नंतर 101वा प्रश्न. कधी येते? म्हणजे त्याच्या आकाशातून एखादा तारा जेव्हा निखळतो तेव्हा तारा निखळल्यानंतर कवीच्या मते आकाशाला नैराश्य येतं. 102वा प्रश्न, पुढीलपैकी विशेष नाम कोणते? विशेष नाम जे सामान्य नाही आहे. तर मग आता हा उपग्रह आहे चंद्र. असे कितीतरी उपग्रह असतील, नैसर्गिक, प्राकृतिक, कृत्रिम वगैरे वगैरे, पण पृथ्वीचा जो उपग्रह आहे त्याला आपण चंद्र म्हणतो. ओके. ऋतू सामान्य नाम, दिशा सामान्य नाम, घर सामान्य नाम. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 103 भोवती चंद्र नसतानाही कोणती गोष्ट कवीच्या अनुभवास येत असते? चंद्र असला की प्रकाश असतो, शुभ्रता असते, पण चंद्र नसतानाही कवीला काय? शुभ्रतेचा अनुभव येतो, है ना. साधी गोष्ट आहे. जुने झाड नव्याने केव्हा उगवायचे?
केव्हा उघडायचे? ऋतूंना ऋतूंनी भागल्यावर. सरळ स्ट्रेट फॉरवर्ड कवितेतून जसाच्या तसा उत्तर मिळत आहे. कवीच्या मते अबोलपणे व्यक्त होण्याचे विशेषण कोणत्या घटकांचे? नदी सागरांचे तट. नदी सागरांचे तट एकमेकांसाठी अबोलपणे व्यक्त होतात, एकमेकांची गोष्टी करतात. हे कवितेत आहे. पुढीलपैकी कोणाचा संबंध भाषेतील अर्थाच्या, चला पेडागॉजीशी संबंधित प्रश्न आले. पुढीलपैकी कोणाचा संबंध भाषेतील अर्थाच्या पैलूशी आहे? ओके, अर्थ, भाषेतील अर्थ कशाचा संबंध आहे? ओके, हे सरळ सरळ दिसते. शब्दार्थ मीमांसा, सिमॅन्टिक्स, शब्दांचे अर्थ, अर्थाशी संबंधित आहे. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 7, 107. पुढीलपैकी कोणता सिद्धांत भाषा शिक्षण या संबंधीचा नाही? निगेटिव्ह, निगेटिव्हवाला पहिला प्रश्न. चला निगेटिव्हकडे लक्षात ठेवायचं. कोणता सिद्धांत भाषा शिक्षणासंबंधीचा नाही? भाषा ही व्याकरणाचे नियम रूप यांना पाठ करून शिकवली जाते. पाठ करणे, रॉट मेमरायझेशन कुठेही असेल तर तो प्रश्न आपल्याला, म्हणजे तो आपल्यासाठी रेड फ्लॅग आहे, लक्षात ठेवा. रॉट एम लिहून ठेवतो मी. पाठांतर असलं, पाठांतर दिसलं की जवळपास तो 99% ऑप्शन चुकीचा असतो, शिकलेलो आहे आपण. इयत्ता 6वीची शिक्षिका फळ्याच्या मध्यभागी एक शब्द लिहिते आणि विद्यार्थ्यांना त्या शब्दाशी संबंधित सर्व शब्दांवर विचार करण्यास सांगते. काय आहे हे? 108 मध्ये विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रहात सुधारणा करणे. चला पुढचा प्रश्न, 109वा प्रश्न. खालील वाक्ये वाचा. सुरुवातीच्या वर्षात भाषा शिकवण्यात उशीर झाल्यामुळे मुलांना नवीन भाषा आत्मसात करण्यात अडचण येते आणि भाषा आत्मसात करण्याच्या दृष्टीने मुलांची सुरुवात वर्षे ही अत्यंत महत्त्वाची असतात. तर 109 मध्ये काय आहे? येस, तर ए आणि आर हे दोन्ही बरोबर असून आर हे एचे योग्य विश्लेषण आहे. 109 नंतर 110. चला काय म्हणतो 110? आधारभूत पातळीसाठीच्या, आधारभूत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखा, नॅशनल एज्युकेशन फ्रेमवर्क 2022 नुसार बहुभाषिकतेच्या संबंधीचा महत्त्वाचा सिद्धांत कोणता आहे? बहुभाषिकतेच्या संबंधी. तर बहुभाषिकतेचे ज्ञानात्मक आणि समाज संस्कृती दोन्ही प्रकारचे लाभ आहेत. ज्ञानात्मक लाभ सुद्धा आहे आणि सोशो कल्चरल म्हणजे समाज सांस्कृतिक लाभ सुद्धा आहे. चला पुढे. काही भाषिक समूहांमध्ये भाषेची 2 वेगवेगळी रूपे अस्तित्वात असून प्रत्येकीचे सामाजिक कार्य वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती असते. काय आहे हे? याला आपण काय म्हणूया? दिस इज नॉट डायलेक्ट. भाषेची, काही समोर भाषेची 2 वेगवेगळी रूपे. दिस इज डिस्ग्लॉसिया, डायग्लॉसिया, सॉरी डिस्ग्लॉस नाही, डायग्लॉसिया. येस. नेक्स्ट वन. विद्यार्थी जोडीने काम करतात. एका मजकुराचे 2 भाग करण्यात येतात. आलटून पालटून एक मुलगा मजकूर वाचतो आणि दुसरा लिहितो. काय आहे हे? जेव्हा आपण एकपेक्षा जास्त लोकांना इन्व्हॉल्व करतो, ओके, आणि आलटून पालटून काम करून देतो, तेव्हा त्याला रनिंग डिक्टेशन असं म्हणतात. ओके, रिपीट झालेला शिफ्ट 1 शिफ्ट 2 दोन्हीमध्ये रिपीट झालेला प्रश्न. भाषा आणि वर्गात साहित्यिक मजकूर अभ्यासणे या संदर्भात साहित्यिक मजकूर अभ्यासणे या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? परत एकदा निगेटिव्हवाला दुसरा प्रश्न. कोणते विधान योग्य नाही? 113 मध्ये साहित्यिक मजकूर व्याकरण शिकवण्यासाठी वापरायचा नसतो. ओके, व्याकरण, साहित्यिक व्याकरणाशी रिलेटेड नसतात साहित्य. 6वीचा विद्यार्थी, 6वा वर्ग, नवीन हा मजकूर वाचताना अडखळतो. शिक्षिका त्याला सोपा मजकूर वाचायला देते. ठीक आहे, त्याला कठीणच्या ठिकाणी सोपा मजकूर वाचायला देते. ती त्याच्यासाठी सहवाचनाचे सत्र देखील देते. शिक्षिकेकडून त्याला मिळणारी वागणूक काय आहे? म्हणजे त्याला कठीण वाचायला त्रास होतो ना, ओके, त्याला मग सोपं वाचायला देते आणि त्याला मदतसुद्धा करते. दिस इज वाचन तयारी, रीडिंग रेडीनेस. ॲक्च्युली हे स्कॅफोल्डिंग असायला पाहिजे. याचा आन्सर, 1 मिनटं. प्रश्न क्रमांक 114. याचा मदत जेव्हा टीचर करत असते तेव्हा त्याला आपण स्कॅफोल्डिंग म्हणायला पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 115. भाषा अध्ययन अध्यापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब असे मानते की भाषा ही एक सवय आहे? ओके, कोणती बाब मानते? दॅट इज नैसर्गिक पद्धती. ठीक आहे, चला नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 116. एका विद्यार्थ्याला एक अपठित अननोन उतारा वाचायचा आहे आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. कशामध्ये येईल हे? 116, प्रश्न क्रमांक 116. येस, दिस इज एक्सक्लुझिव्ह रीडिंग. चला नेक्स्ट वन. शिक्षिका विद्यार्थ्यांना 5 चित्रे दाखवते आणि त्या आधारे एक गोष्ट लिहिण्यास सांगते. कशाचे उदाहरण आहे सांगा हे?
चित्र दाखवत आहे त्यामुळे हे रीडिंग तर नसणारच आहे. शोने सांगणे टेल नाही आहे. जिक्सॉ डिक्टेशन कुठे आहे? सरळ सरळ दिसतंय. क्रिएटिव्ह रायटिंग दिस इज सृजनात्मक लेखन. कारण विद्यार्थी चित्र पाहून स्वतःच्या मताने लिहितो आहे. भाषेत कामगिरी आधारित मूल्यमापनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? कामगिरी आधारित. कामगिरी आधारित प्रश्न व्यवस्थित वाचायचा. प्रश्न क्रमांक 118. कंटेक्स्च्युअलाइज, कंटेक्स्ट महत्त्वाचा आहे. ससंदर्भ संभाषणात्मक नियुक्ती कार्य म्हणजे कंटेक्स्च्युअल कम्युनिकेशन टास्क्स. तर नेक्स्ट वन 119. खालील वाक्य वाचा. वाचन म्हणजे फक्त असलेला ऑप्शन, वर्ण ध्वनी यांचा संबंध समजणे आणि शब्द अचूक असणे. हा काल आपण याच्यावर चर्चा केली होती. फक्त ज्या स्टेटमेंटमध्ये असेल ते बरोबर असण्याची शक्यताच नाही आहे. प्रश्न क्रमांक 119. ओके, त्यामुळे पहिला फॉल्स आहे, पहिला चूक आहे. तर ए एन बी दोन्ही बरोबर आहे, काढून टाका. ए बरोबर आहे, याला काढून टाका. ओके, आता पहा. वाचन म्हणजे अर्थ लावण्यासाठी चिन्हांचा उलगडा करणे. येस, वाचन म्हणजे काय? अर्थ लावण्यासाठी चिन्हांचा उलगडा करणे. हे बरोबर आहे. ऑप्शन बी इज करेक्ट, ऑप्शन ए इज रॉंग. बी बरोबर आहे, ए मात्र चूक आहे. ऑप्शन नंबर 3 इज द बेस्ट आन्सर. ओके, गुड नाईट. गुड गुड. 120. शिक्षिकेला तिच्या विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याचे मूल्यमापन करायचे आहे. श्रवण कौशल्य, लिसनिंग स्किल. पुढीलपैकी कोणत्या उपक्रमाचा तिला श्रवण मूल्यमापन म्हणून वापर करता येईल? येस, श्रवण आहे. तर ती शिक्षिका गोष्ट सांगते, ऐकायला लावते आणि त्यांना समजलं की नाही हे पाहण्यासाठी काय करते? प्रश्न विचारते. एकदम साधं, सिंपल, सोपं लॉजिक आपल्याला या प्रश्नामध्ये दिसतं. ठीक आहे, चला आता लँग्वेज 2 म्हणून मराठी आहे. त्या लँग्वेज 2 म्हणून मराठीचं आपण काय करायचं पाहूया. इथे जीवोजीवस्य जीवनम हा पॅराग्राफ होता, उतारा होता, तो आपण व्यवस्थित वाचला असेल आणि त्याची उत्तरंसुद्धा दिली असेल. आता कोणकोणत्या प्रकारचे प्राणी कॅमोफ्लॅज किंवा क्रिप्टिक कलरेशन आत्मसात करतात? आता ज्यांना कोणापासून तरी लपून राहायचं आहे, घाबरायचं आहे, अशा प्रकारचे प्राणी काय करतील? कॅमोफ्लाज किंवा क्रिप्टिक कलरेशन वापरतील. 121 वापरतील ना? दुर्बल प्राणी. क्वेश्चन नंबर 121. कोणत्या प्रकारचे प्राणी झालं? 122. नर पक्षी या मादीच्या तुलनेत अधिक रंगीबिरंगी असण्याचे प्राथमिक कारण कोणते? नर पक्षी. आणि कारण प्राथमिक, अरे मादीचे लक्ष वेधता यावे म्हणून नर हा रंगीबिरंगी रंगाचा असतो. क्वेश्चन नंबर 123. सोपं, एकदम सरळ सरळ उत्तर आहे. साप सावकाश सरपटत जातो. आता सापाची जाण्याची क्रिया देखील ही क्रिया आहे. क्रियेविषयी काहीतरी आपल्याला सांगणारा शब्द जो असेल, क्रिया, हां, त्याला आपण काय म्हणतो? क्रियेविषयी अधिकची माहिती देणारा शब्द कोणता असतो? क्रियाविशेषण शब्दांच्या जाती. एकदम बेसिक. डार्विनच्या सिद्धांतानुसार कोणती प्रजाती यशस्वी होते? जी प्रजाती जुळवून घेऊ शकते. काल आपण ॲडॉप्ट आणि ॲडॅप्ट या संकल्पनेची चर्चा केली होती, माहिती आहे? ॲडॅप्टेशनवर सरळ प्रश्न जसाच्या तसा, म्हणजे ॲडॅप्टेशनशी. ओके, काल चुकून आपण चर्चा केली होती आणि तो प्रश्न आला. परिसंस्थेत संतुलन राखण्यास भक्ष्य आणि भक्षक संबंध कशा प्रकारे मदत करतो? येस, जोपर्यंत पृथ्वीवर भक्षक असतील तोपर्यंत ते भक्ष्यांना खातील आणि त्यांची संख्या नियंत्रित ठेवतील. जर भक्षकच नसतील तर ना, म्हणजे बिबट्यांची, वाघांची संख्या कमी झाली तर हरणं तुफान वाढतील, ते सारं गवत खाऊन टाकतील. म्हणजे सगळं जे सायकल आहे एन्व्हायरमेंटचं ते कसं होईल? डिस्टर्ब होईल. अतिशयता या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आलेला आहे? अतिशयता म्हणजे रेलचेल, खूपच पदार्थांची, खाण्यापिण्याची रेलचेल. नेक्स्ट वन. जीवोजीवस्य जीवनम याचा नेमका अर्थ काय आहे? एक जीव जगण्यासाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो. नेक्स्ट वन. वॉर्निंग कलरेशन म्हणजे काय? वॉर्निंग कलरेशन, रंगांच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला धोका देणे. माझ्यापासून दूर राहा, नाहीतर मी तुम्हाला खाऊन टाकेन. ओके, दिस इज वॉर्निंग कलेक्शन. अमेरिकेच्या उपलब्ध असलेला इंटरनेटचा, जापानचा आणि स्पीडचा हा उतारा होता. या उतार्यावरचे प्रश्नसुद्धा फार सोपे आहेत. पहा, माहिती पाठवण्याचा वेग दाखवणारा योग्य पर्याय निवडा. हे बघा, सायन्सशी रिलेटेड जे पॅराग्राफ्स असतात, पॅसेजेस जे असतात ना, ते पॅराग्राफ न वाचता तुम्हाला जर जी के चांगलं असेल ना, तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तर लिहिता येतात. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, KB, नंतर MB, नंतर GB, नंतर TB, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या वापरातल्या, मोबाईल फोन वापरतो ना आपण, KMG. सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर पॅराग्राफमध्ये असंच आहे. सायन्सच्या प्रश्नाची उत्तरं उतारा न वाचता सुद्धा देता येतात. पूर्वीच्या काळी इंटरनेटवर माहिती वाहून नेण्यासाठी कोणती यंत्रणा होती? लँडलाईन दूरध्वनी यंत्रणा होती. लँडलाईनवरून आम्ही सुद्धा इंटरनेट आमच्या काळात वापरायचो. पुढीलपैकी कोणते नाम, एकवचन आणि अनेकवचन
दोन्ही अवस्थेत एकसारखेच राहते. कोणते नाम आहे? एक आवाज, दोन आवाज, तीन आवाज, चार आवाज, पाच आवाज, कितीही बोला, आवाज नेहमी एकवचन आणि अनेकवचन दोन्हीमध्ये सारखंच असतं. 131 नंतर प्रश्न क्रमांक 132. जपानमध्ये विकसित झालेल्या नवीन इंटरनेट तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य कोणते आहे? येस, ते 1802 किलोमीटर लांबपर्यंत माहिती पाठवू शकते. याचं एक थोडंसं डाऊटफुल आन्सर असू शकतं. ठीक आहे, आन्सर डाऊटफुल असू शकतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 133. इंटरनेटच्या सरासरी वेगापेक्षा तब्बल 40 लाख पट जास्त वेगाचे इंटरनेट. शब्दाची जात ओळखा. वेगापेक्षा कोणता आहे? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. ठीक. नेक्स्ट वन, 134 नंतरचा प्रश्न. इंटरनेट लँडलाईन दूरध्वनी व्यवस्था असताना इंटरनेटचा जास्तीत जास्त वेग किती? सरळ 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 64 किलोबिट्स दर सेकंद, 64 kbps. आढावा, आढावा शब्दाचा नेमका अर्थ कोणता? घटना किंवा त्याच्या परिणामांची स्थूलमानाने माहिती, दॅट इज आढावा. 135 नंतर 136. विद्यार्थी एखादे काम मदतीशिवाय किंवा तेच काम वरिष्ठांच्या मदतीने अथवा आपल्या सवंगड्याच्या मदतीने करतात. या दोघींमधील अवकाश आठवा. काय म्हणतो याला? ZPD म्हणतात. ZPD, सानिध्य विकासाचा प्रांत, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. नेक्स्ट वन, 137. मेंदूमध्ये झालेल्या क्षतीमुळे होणारी भाषिक अक्षमता, ज्यात भाषिक रूपांना समजणे किंवा त्यांचा उच्चार करण्यास अडचण येते. सगळ्यात महत्त्वाचं, मेंदूमध्ये क्षती झालेली आहे, मेंदूला मार लागलेला आहे, त्याला काय म्हणतात? त्याला अफॅशिया म्हणतात. ओके, डिस्कॅल्क्युलिया, डिस्लेक्सिया, डिसराडिया ह्या त्याच्याशी संबंधित नाही आहे. ओके, भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते, या प्रक्रियेला काय म्हणतात? दिस इज कल्चरल ट्रान्समिशन, सांस्कृतिक परिवहन. 12 ते 18 महिन्यांच्या वयात, 12 ते 18 महिन्याच्या वयात मूल समजता येईल असं अनेक एक एक ध्वनी उच्चारतो. नेहमीच्या वस्तूंसाठी मूल ज्या एक एक संज्ञा उच्चारतो तो काळ कोणता आहे? त्याला काय म्हणतात? त्याला होलोफ्रास्टिक स्टेज असं म्हणूया आपण. आपण नाही, ते आन्सरच ते आहे. वाचन आणि लेखन कौशल्याच्या संदर्भात पुढील विधान वाचा. वाचन करण्याच्या क्षमतेचा परिणाम लेखनाच्या क्षमतेवर होतो. येस, वाचन आणि लेखन या दोन्ही वेगवेगळ्या नाही, दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रिया नाही. आणि LSRW इंटिग्रेटेड आहेत, एकमेकाशी संबंधित आहेत. पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स. क्वेश्चन 140 व्यवस्थित वाचा. वाचन लेखन हे वेगवेगळे शिकायचं नसतं, त्या एकत्र शिकण्याच्या कला म्हणजे स्किल्स आहेत. ओके, ए बरोबर आहे पण बी चूक आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट वन. सर्व भाषांमध्ये काही समान गुणधर्म असतात. सर्व भाषांमध्ये त्याला काय म्हणतात? लँग्वेज युनिव्हर्सल्स म्हणतात. येस, नेक्स्ट वन. वर्गात भाषा विविधतेचा स्वीकार म्हणजे काय? 142. ओके, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि कल्पकता यात वाढ होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढत जातो. 142. 143. उदयोन्मुख साक्षरतेमध्ये छापील साहित्य प्रिंटेड मटेरियल ची जागरूकता नसल्याचे वैशिष्ट्य असलेला पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? 143. 143. येस, दॅट इज पूर्ण वाक्य वाचल्या जाते. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 144. सुरुवातीच्या पातळीवर केलेल्या वाचन कौशल्याची फलनिष्पत्ती. वाचन कौशल्याची फलनिष्पत्ती सुरुवातीच्या पहा ना, प्रायमरी स्टेज, प्राथमिक स्टेजेसवर. ओके, 144 मध्ये काय असेल फलनिष्पत्ती? आता इथे पहा, सुरुवातीला पहा उतार्याचं वाचन आहे आणि सी मध्ये उतार्याचं वाचन. एकदम प्राथमिक स्टेजवर जर तुम्हाला क्रम लावायचा असेल, तुम्ही उतार्याला आधी घ्याल की वाक्यांना आधी घ्याल? इथे पहा वाक्यांचे स्पष्टपणे वाचन. ऑप्शन नंबर बी 1 नंबरला यायला पाहिजे. ऑप्शन नंबर बी 1 नंबरला. ओके, तर दुसरा ऑप्शन इथे सहज याचं उत्तर आपल्याला काढता आलं असतं. नेक्स्ट वन. पुढीलपैकी कोणता पर्याय हा विस्तृत श्रवणाचा भाग नाही? नाही वाला प्रश्न आला. चला, निगेटिव्ह क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 145. निश्चित तथ्य आणि माहितीसाठी श्रवण करणे. नाही, फॅक्ट्स नाही ना, तथ्य आणि फॅक्टसाठी नाही करत ना आपण विस्तृत श्रवण, एक्सटेन्सिव्ह रीडिंग. फॅक्टसाठी करतच नाही आपण, फक्त समजण्यासाठी आणि निष्कर्ष याच्यासाठी करतो आपण. कशासाठी? हां, निष्कर्ष काढण्यासाठी. वाचन कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी.
कोणती कृती केल्या जात नाही, परत एकदा नाही वाला निगेटिव्ह प्रश्न. चला, वाचन कौशल्याचे मूल्यमापन आपल्याला करायचं आहे. मोठ्याने वाचन करणे, बहुपर्यायी प्रश्न असलेल्या वाक्यांचे वाचन करणे, सूचक चिन्हात असलेल्या चित्रातून शब्द ओळखणे आणि कथाकथन वर्गाचे शिक्षिकेकडून आयोजन करणे. यात प्रश्न क्रमांक 146 मध्ये काय कराल? वाचन कौशल्य म्हणजे वाचन कौशल्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे, वाक्याचं वाचन करणे आवश्यक आहे, सूचक चिन्हात असलेल्या चित्रातून शब्द ओळखणे. शब्द ओळखणे हे वाचन कौशल्याशी रिलेटेड नाही आहे. एक मिनिट. वाचन कौशल्य करायचं आहे ना आपल्याला. कथाकथनमध्ये मग वाचन करत नाही, आपल्याला पाठ असलेली कथा आपण सांगतो. येस, ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. पुढीलपैकी कोणते कथन योग्यपणे धावते मजकूर कथांग रनिंग. चला, क्वेश्चन नंबर 147 स्पष्ट करते पहा. विद्यार्थी जोडीने कार्य करतात. एक विद्यार्थी धावत्या मजकुराचं अनुकरण करतो, सोबत्याला सांगतो, सोबती त्याचे लेखन करून घेतो. असं जेव्हा आपण पार्टिशन करून डिक्टेशन घेऊन रायटिंग करतो त्याला धावते मजकूर कथन असं म्हणतात. रनिंग डिक्टेशन शब्द ऐकलेला असेल तुम्ही इंग्लिशमध्ये. लहान मूल भाषा ग्रहण करणे, ॲक्विजिशन आलंच पाहिजे. नैसर्गिक क्षमता घेऊन जन्माला येतं, जन्मताच. कोणाचं आहे हे? भाषा ग्रहण करण्याच्या या कल्पनेला पुढीलपैकी कशाचे समर्थन आहे सांगा? 148 मध्ये. दॅट इज नेटिविस्ट, देशीवादी. देशीवादी म्हणजे नेटिव्ह लोक. प्रक्रिया लेखन पद्धतीमध्ये रिस्पॉन्स रायटिंग, लेखन प्रक्रियेतील ठळक घटक लेखक औपचारिकपणे त्याचे काम म्हणून मोठ्या श्रोतृ वर्गापुढे सादर करतो. ओके, मोठ्या श्रोत्यांसमोर सादर करताय, त्याला पुढीलपैकी काय म्हणता येईल सांगा बरं? लोकांसमोर आपण जेव्हा सादर करतो, तो 148 नंतर आपण 149 मध्ये आहोत, तर त्याला आपण पब्लिकेशन म्हणतो का? येस, दिस इज प्रकाशन, पब्लिकेशन. रिव्हिजन नाही, प्रारूप लेखन नाही, संपादन नाही, दिस इज पब्लिकेशन. नेक्स्ट वन. मजकुरातील कठीण शब्दांची हाताळणी करण्यासाठी भाषा शिक्षक अशा शब्दांना मातृभाषेत भाषांतरित करतात. महत्त्वाचा प्रश्न. आणि नंतर ते शब्द विद्यार्थ्यांना पाठ करायला सांगतात. यासाठी वापरलेल्या पद्धतीला तुम्ही काय म्हणाल? 150वा प्रश्न आहे हा. नेहमी येणार पेपरमध्ये, नेहमी येणारा प्रश्न. ग्रामर ट्रान्सलेशन मेथड खूपच प्रसिद्ध आहे आणि हा यांचा फार आवडता डोमेन आहे सीटेटचा. ओके, लक्षात ठेवायचं. ग्रामर ट्रान्सलेशन मेथड पेपरमध्ये नेहमी येते. ठीक आहे, तर हे होते आजच्या पहिल्या शिफ्टमधील लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 दोन्हीचे प्रश्न. त्याची आपण उत्तरे आणि त्याचं थोडंसं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. सेकंड शिफ्ट 2चे पण प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण आपण करून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, हॅव अ नाईस टाईम.